आहे की कोणत्याकडनं सेवा करून घ्यायची ही भगवंताच्या हातामध्ये आहे, भोलेनाथाच्या हातामध्ये आहे. म्हणून ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी घडून आली. आणि माझं भाग्य आहे श्री गुरु सारिका सदा पाठीरंगा इतराचा लेखा कोण करी. गुरुचा जर हात आपल्या पाठीवर असेल तर माणसाला जीवनामध्ये काही कमी पडत नाही. म्हणून म्हणतो जीवनामध्ये एक तरी गुरु करून घ्या, कारण गुरु केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीच अडथळे येत नाही. हो, म्हणून बाबाही माझं कीर्तन ऐकण्यासाठी बाबाही आहे, माझं भाग्य आहे. आमचे मिस्त्री बाबा असेल, सर्वच विद्यार्थी संस्थेतील सर्वजण या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहे. या ठिकाणी सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडत आहे. हा झाला परिहार. आता सेवेला सुरुवात करायची आहे. विठाला विठाला बघा ज्ञानोबा या बंगामध्ये काय म्हणतात. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भाव जर नसेल तर भक्ती होत नाही. आपण देवाची भक्ती करतो का? करतो ना? बोला, करतो का? बोला, तुम्ही बोलले तर मला बोलते, नाही तर मला बोलता येणार नाही. विठाला विठाला कारण अनुरोध केल्याशिवाय मजा येत नाही. एकूण येणारा बोलल्याशिवाय मजा येत नाही. कारण एकूण येणारा प्रश्न विचारल्याशिवाय आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर कळत नाही. जर उत्तर कळून घ्यायचं असेल तर एकूण येणारा प्रश्न विचारावा लागते. प्रश्नाचं उत्तर जर कळून घ्यायचं असेल तर दुसऱ्याला प्रश्न विचारावा किंवा त्याने आपल्याला विचारावा. आपण त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अनुभवायला मिळतं, ऐकायला मिळतं. विठाला विठाला आपण भक्ती करतो. कशाची भक्ती करतो आपण? बोला, महादेवाची भक्ती करतो. करतो ना? हनुमंताची, विठ्ठल रुक्मिणीची करतो का? दत्तात्रयाची. अजून कशाची करतो? कशाची करतो? ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज यांची आपण भक्ती करतो. का भक्ती करतो आपण? याचं कारण काय आहे? पुढे आपण भक्ती करतो म्हणून आपण का भक्ती करतो? कशामुळे आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती करण्याचा विषय निर्माण होतो, विचार निर्माण होतो? याचं कारण काय आहे? कशामुळे आपण भक्ती करतो याचा विचार केला आपण कधी? केला का? नाही. आपण म्हणतो भक्ती केल्याच्या नंतर आपल्याला मुक्ती प्राप्त होते, देव प्राप्त होतो. एवढंच आपल्याला माहिती आहे. बाबाने प्रमाण केलं मुक्ती कशाने प्राप्त होते? कशाने प्राप्त होते? देवाचे द्वारे उभा क्षण भरे
मग तेने मुक्तीचारी साधलेल्या देवाच्या द्वारामध्ये उभा राहून सनी किती वेळ उभा राहायचं? क्षणभर उभा राहायचं. क्षणभर उभा राहून काय करायचं? भगवंताचं नामस्मरण करायचं. मग मुक्ती प्राप्त होते. नुसतं उभा राहून नाही. आपलं जे चित्त आहे ते एकाग्रता झालेलं पाहिजे. आपलं जे मन आहे ते एकाग्र झालेलं पाहिजे. चित्तनाई लावे करते देवाची भक्ती करत असताना देवाच्या द्वारामध्ये उभा राहिल्याच्या नंतर आपलं जे चित्त आहे ते कुणीकडे भटकून द्यायला नाही पाहिजे. हो, चित्त नाही लागलं तरी ते व्यर्थ. आपण जर देवाची भक्ती करत असताना जर चित्त आपलं इकडे तिकडे भटकत असेल तर ती भक्तीला त्या भक्तीचा काही उपयोग होत नाही. जवळी नाही चित्त काय चित्त नाही, जवळी नाही चित्त जवळ नाही चित्त काय मांडलेले प्रेत. काय मांडली येणे प्रेत. चित्त जर जवळ नसेल तर या प्रेताला करून काय करता या प्रेताला? चित्त जर जवळ नसेल नुसते हे प्रेत हे शरीर दिसून काही उपयोग नाही. मनी नाही भाव देवा मने पाव, अशाने देव पावाचा नाही. मनात जर भाव नसेल तर देव पावणार नाही. हो, देव घरेच देव आहे. मनामध्ये भाव लागतो मग तो देव प्राप्त होतो. भाव बळे आतळे पाठीमाग बसलं तिकडे येऊन बसा. इच्छू काटेच माग नका बसू. जागा आहे. जागा आहे पुढे रिकाम आहे सगळं. माणसं सांगले माणसं माग बसल्यावर कसं व्हायचं? या इकडं विठाला विठाला विठाला. बघा, भाव बळे आकळे एरवी ना आकळे करतळे आवळे जैसा हरी. भाव बळे आकळे एरवी ना बळे. हो, भाव ज्ञानोबराचे अभंगाच्या स्रोतीलाच भाव सांगितलेला आहे. भावेविना भक्ती. भक्ती जर करायची असेल आपल्याला किंवा देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल
मुक्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतःकरणामध्ये भाव असायला लागतो. तर तो भाव कशाने आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो हे मी चिंतनातून तुम्हाला स्पष्ट करून देतो. विठाला आपल्या अंतःकरणामध्ये भाव कसा निर्माण होतो? भाव अनेक प्रकारचे भाव आहे, अनेक प्रकारचे आहे भाव. माझा अमक्या अमक्या पदार्थावरती भाव आहे, देवावरती भाव आहे, गुरुवरती भाव आहे, विश्वास आहे. विश्वास म्हणजेच भाव, भाव म्हणजेच विश्वास. हो, अनेक प्रकारचा भाव आहे. भगवान जर शिकवायचा असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास पाहिजे, अशी भावना उत्पन्न व्हायला पाहिजे. मला पक्वात शिकायचं आहे, पण उत्कृष्ट दर्जाचा पक्वात आपल्याला शिकायचा आहे अशी आपल्या अंतःकरणामध्ये भावना पाहिजे. भावनेचे अनेक प्रकार आहे. विठाला आपला विषय चालला होता मुक्ती कशी प्राप्त होते. देवाच्या द्वारामध्ये आपल्याला उभा राहून सनी मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. देवाच्या द्वारामध्ये जाता का तुम्ही? जाता का देवाच्या द्वारात? बोला ना, जात नाही? जाते का जात नाही ते उत्तर द्या. जातो ना. कोणत्या देवाच्या द्वारामध्ये जाता? ह्या देवाच्या द्वारामध्ये जाता का नाही? या देवाच्या द्वारामध्ये जाऊन सनी काही उपयोग नाही. विठाला देवाच्या द्वारामध्ये जायचं जर असेल तर पहिले अंतःकरणाचे दोष निवृत्त करावे लागतील. हो, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ हे जे दोष आहे हे अंतःकरणातले निवृत्त करावे लागतील. तर देव प्राप्त होतोय. त्या देवाच्या द्वारामध्ये तेव्हा उभा राहता येतोय. नुसतं जे कावा म्हणून देवाच्या द्वारामध्ये उभा राहिला असेल तर त्याला काही अर्थ नाही. विठाला हो, आपण पारायणामध्ये ऐकत आहोत. जे जे ऐकलं होते त्याला कळत असेल की पारायणामध्ये काय सांगितलेलं आहे, कशाने काय प्राप्त होत. ऐकलं का नाही आपण पारायणामध्ये? अजून तसं अव्वल अंतःकरणातले दोष निवृत्त व्हायला पाहिजे. तेवढे ते दंभ, अहंकार हे नाही, अजून काही दोष आहे. 3 प्रकारचे दोष आहे आपल्या अंतःकरणात. बल, विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष निवृत्त झाल्याशिवाय आपल्याला त्या देवाच्या द्वारामध्ये उभा राहता येत नाही. बल म्हणजे काय? निषिद्ध कर्म जे करू नाही ते करण्याचं आपल्या अंतःकरणामध्ये उत्पत्ती होते. जे करायचं नाही ते करण्याची आपल्या अंतःकरणामध्ये वासना निर्माण होते. त्याला म्हणतात बल, त्याला म्हणतात निषिद्ध कर्म. विठाला त्याला म्हणतात निषिद्ध कर्म.